कालच्या भागामध्ये आपण ए, ई, आय, ओ, यू या स्वरांचे शॉर्ट साऊंड आणि लॉंग साऊंड हे शिकायला सुरुवात केली आहे. तर काल आपण ए आणि ई यांचे शॉर्ट साऊंड पाहिले आणि लॉंग साऊंड सुद्धा पाहिले. त्यानंतर आय या स्वराचे आपण काय शॉर्ट साऊंड बघितले. आज आपण आजच्या या भागामध्ये आयचे लॉंग साऊंड, ई त्यानंतर ओ आणि यू यांचे शॉर्ट आणि लॉंग साऊंड बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. बघा, आय या स्वराचे लॉंग साऊंड काय आहेत, तर आय नंतर जर एखादं अक्षर आलं आणि त्यानंतर ई आलं तर आयचा आवाज होतो आय. काय होतो? आय. तर एक्झाम्पल बघा, के आय टी ई काईट. के आय टी ई काईट. बघा, के नंतर आय आलं, परत टी आलं आणि त्यानंतर ई आलं, तर आयचा आवाज काय झाला? आय. आलं लक्षात? त्यानंतर बी आय टी ई बाईट. काय आहे? बी आय टी ई बाईट. त्यानंतर तिसरा शब्द आहे एस आय टी ई साईट. एस आय टी ई साईट. तर अशा पद्धतीनं आय त्यानंतर एखादं अक्षर आणि नंतर ई जर आलं तर आयचा आवाज करायचा आय. काय करायचा? आय. आलं लक्षात? आयचा पुढचा लांब आवाज आहे आय नंतर जर ई आलं तर आयचा आवाज करायचा आय. बघा, जसं की टी आय ई टाय. म्हणा, टी आय ई टाय. त्यानंतर एल आय ई लाय. एल आय ई लाय. ठीक आहे. त्यानंतर पी आय ई पाय. पी आय ई पाय. म्हणजे जर आय नंतर ई आलं तर आयचा आवाज करायचा आई. काय करायचा? आई. अशा पद्धतीने आयचे हे दोन लांब आवाज आहेत. तिसरा लांब आवाज आयचा काय आहे, तर आय नंतर जी आणि एच आलं. आय नंतर जी आणि एच आलं तर आयचा आवाज करायचा आय. काय करायचा? आय. बघा, एच आय जी एच. याच्यामध्ये एच सोडा, एचचा आवाज आहे ह आणि याचा काय आहे? आय. हाय. म्हणा, हाय. त्यानंतर आर आय जी एच टी र आई ट राईट. आलं लक्षात? र आई ट राईट. पुढचा शब्द बघा, एल आय जी एच टी. काय आहे? एल आय जी एच टी. तर एल चा आवाज ल, आय जी एच चा आवाज आई आणि ट लाईट. वाचा, लाईट. तर अशा पद्धतीने हे आयचे 3 लॉंग साऊंड आपण बघितले. यानंतर पुढच्या स्वराकडे आता आपण वळूया, जे आहे ओ. ओचा शॉर्ट साऊंड काय आहे? ऑ. काय आहे? ऑ. ओ एन ऑन. ओ एन ऑन. त्यानंतर टी ओ पी ट ऑप टॉप. ट ऑप टॉप. त्यानंतर म ऑप मॉप. म ऑप मॉप. हे झालं ओचा शॉर्ट साऊंड ऑ. ओ ऑ. आता आपण ओ या स्वराचे लॉंग साऊंड्स बघणार आहोत. तर बघा, ओ नंतर जर ए आलं तर त्याला आपण वाचतो ओ. काय वाचायचं? ओ. तर बघा, जी ओ ए टी गोट. बघा, जीचा आवाज ग, ओ आणि एचा आवाज ओ आणि टीचा आवाज ट. गोट. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल, बी ओ ए टी बोट. बी ओ ए टी बोट. इथं पण ओ आणि ए काय झालं? ओ झालं. त्यानंतर ज्याच्यावर आपण चालतो, आर ओ ए डी रोड. आर ओ ए डी रोड. आलं लक्षात? हे झालं ओ आणि ए. आता याच्यानंतरचा पुढचा साऊंड आहे ओचा. जर ओ आलं त्यानंतर कॉन्सोनंट आलं आणि परत जर ई आलं तर ओचा आवाज होतो ओ. फॉर एक्झाम्पल, एन ओ एस ई नोज. काय होतो? नोज. एन ओ. आता इथं ओचा आवाज काय झाला? ओ झाला. पुढं पहा, गुलाबाचं फूल ज्याला आपण म्हणतो रोज. आर ओ एस ई रोज. आर ओ एस ई रोज. आलं लक्षात? त्यानंतर सी एल ओ एस ई क्लोज म्हणजे बंद करणे. सी एल ओ एस ई क्लोज.
तर या प्रत्येक ह्याच्यामध्ये ओ आलंय, कॉन्सोनंट आले आणि ई आले, तेव्हा ओचा आवाज झालाय ओ. आलं लक्षात? यानंतर ओचा तिसरा लॉंग साऊंड आहे ओच, पण त्यासाठी आपल्याला ओ आणि डब्ल्यू एकत्र पाहिजे. ओ आणि डब्ल्यू आले की त्याला वाचायचं ओ. फॉर एक्झाम्पल, रांगेला आपण म्हणतो रो, आर ओ डब्ल्यू, रो, आर ओ डब्ल्यू, रो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे बो, बी ओ डब्ल्यू, बो, बी ओ डब्ल्यू, बो. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं हे ओचे 3 लॉंग साऊंड आपण पाहिले. यानंतर आता शेवटचा स्वर आणि मुळाक्षर म्हणजे यू. तर यूचा शॉर्ट साऊंड काय आहे? तर तो आहे अ. यू अ. बघा, यू पी अ प, यू पी अ प. सी यू पी क प, सी यू पी क प. आलं लक्षात? त्यानंतर यम यू डी म ड, यम यू डी म ड. एन यू टी न ट, एन यू टी न ट. आलं लक्षात? आता आपण बघूयात यूचे लॉंग साऊंड, ज्याच्यामध्ये यूचा आवाज होतो यू. आलं लक्षात? तर पहिले बघा, जर यू आलं, त्यानंतर कॉन्सोनंट आलं, नंतर ई आलं, तर यूचा आवाज होतो यू. काय होतो? यू. फॉर एक्झाम्पल, टी यू बी ई. बघा, टी यू, यू आलं, नंतर बी आलं, नंतर ई आलं, टी यू बी ई, ट्यूब. म्हणा ट्यूब. आलं लक्षात? पुढं बघा, सी यू बी ई, क्यूब. काय होतो? क्यूब. त्यानंतर एम यू टी ई, एम यू टी ई, म्यूट. काय होते? म्यूट. आलं लक्षात? पुढचा यूचा लॉंग साऊंड आहे यू. जर यू आलं त्यानंतर ई आलं, तर यूला म्हणायचं यू. काय म्हणायचं? यू. फॉर एक्झाम्पल, सी एल यू ई, याला म्हणायचं क्ल्यू, सी एल यू ई, क्ल्यू. त्यानंतर बी एल यू ई, ब्ल्यू, बी एल यू ई, ब्ल्यू. आलं लक्षात? त्यानंतर जी एल यू ई, ग्ल्यू, जी एल यू ई, ग्ल्यू. तर हे झालं यू असं आलेलं लॉंग साऊंड. बरोबर आहे? जर यू नंतर आय आलं, तर सुद्धा यूचा आवाज करायचा ऊ. काय करायचा? ऊ. चला एक्झाम्पल बघूयात. एस यू आय टी, सूट, स उ ट, सूट. त्यानंतर एफ आर यू आय टी, फ्रूट, एफ आर यू आय टी, फ्रूट. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं यू नंतर जर आय आलं, तर त्याचा आवाज काय होतो? यू. काय होतो? यू. आणि अशा पद्धतीने आपण ए ई आय ओ यू यांचे शॉर्ट साऊंड आणि लॉंग साऊंड हे उदाहरणासकट तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. दोन्ही भाग व्हिडिओचे व्यवस्थित बघा आणि इंग्रजी वाचायला शिका. हा आपला एकमेव उद्देश आहे की प्रत्येक मूल इंग्रजी वाचू शकते, आणि ते शिकत नाही तोपर्यंत आपण हे चालूच ठेवणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.